शाळा सुटली पाटी फुटली तसं म्हणावं असं वाटतं. मजा संपली, खरी मॅच आली. त्याचं कारण साखळी स्पर्धा T20 वर्ल्ड कपची संपलेली आहे आणि आता सुपर 8चे सामने चालू झालेले आहेत. भारताचा रविवारी फटाका सामना आहे, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका. गेल्या विश्वचषकामध्ये हेच दोन संघ अंतिम सामन्यात एकमेकांना भिडलेले होते, त्यामुळे या सामन्याची उत्सुकता अहमदाबादमध्ये ताणली गेलेली आहे. भारतीय संघाच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी बोलायला लागतील. त्याचे कारण असं आहे की भारतीय संघाची बॅटिंग हे त्यांचं पॉवर हाऊस आहे. मी आज पत्रकार परिषदेमध्ये सूर्यकुमार यादवला असाच प्रश्न विचारला की भारतीय बॅटिंगचा बॉम्ब अजून फुटलेला नाही आहे. तेव्हा सूर्यकुमार म्हणला, लेले सर, 190 रन्स केल्या, तुम्ही का म्हणतात बॉम्ब फुटला नाही? मी म्हणलं, आपली क्षमता त्याच्यापेक्षा खूप जास्त वाटते. त्यावेळेला त्यांनी उत्तर देताना फार छान एक्सप्लेनेशन दिलं. तो म्हणला, T20 क्रिकेट म्हणजे दणादण मारत सुटायचं. हेच आपल्याला माहिती आहे, आपली टेम्पलेटसुद्धा तीच होती. आपण आक्रमण करत असतो, परंतु ज्या वेळेला फलंदाजी करत असताना पहिली एखाद दुसरी विकेट लवकर गेली तर तुम्हाला तशाच हाणामाऱ्या करून चालत नाही. तुम्हाला जरा परिस्थितीचा अंदाज घेऊन फलंदाजीमध्ये तुमच्या गेम प्लॅनमध्ये थोडासा बदल करायला लागतो. भारतीय संघ आत्ता तो बदल करताना आपल्याला पहिल्या 4ही मॅचेसमध्ये दिसलेला आहे. त्याचं कारण भारताच्या सलामीनी चांगली सुरुवात अजिबातच करून दिलेली नाही. अजिबातच कसलं, अक्षरशः तुटपुंजीसुद्धा नाही, फार खराब सुरुवात झाली आहे. त्याचं कारण अभिषेक शर्मा हा 4 पैकी 3 सामन्यात खेळला, 3ही मॅचमध्ये 0वर आऊट झालेला आहे. त्यामुळे सुरुवातीची गोष्टच बोलायला नको. आता अंतिम सामन्याबद्दल सूर्यकुमार यादवनी फार छान सांगितलं. तो म्हणला, मला अभिषेक शर्माच्या फॉर्मची चिंता नाही आहे. त्याचं कारण, मला चिंता तुमची वाटते की तुम्ही सतत हा विचार करताय. मला चिंता वाटते नंतर सामने जे खेळणार आहे त्या समोरच्या टीमची, ते विचार करत असणार. अगोदर फुटलेला अभिषेक शर्माचा हा बॉम्ब नेमका आपल्यावरती पडून फुटला तर काय होईल? मस्त उत्तर त्यांनी दिलं आणि तीच अपेक्षा सगळ्यांना आहे. क्रिकेट मी दरवेळेला म्हणतो की वेगवेगळे रंग दाखवत असतो. कधी बॅटिंग सहज होते, आपोआप धावा जमा होतात. कधी कधी तुमचा उत्तम कॅच पकडला जातो, तुम्हाला सर्वोत्तम बॉल पडतो. कधी कधी तुम्ही मारलेला फटका फिल्डरच्या हातात जातो. सगळ्या गोष्टी होतात पण रन्स होत नाहीत. अभिषेक शर्मावरती क्रिकेट आत्ता रुसून का बसलं आहे याचं उत्तर कोणाकडेही नाही आहे. एक नक्की आहे, भारतीय संघामध्ये जास्त बदल होणार नाही आहेत. 8 बॅट्समन आणि 3 प्युअर बॉलर, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांची अष्टपैलुत्व लक्षात घेऊन बुमराह, अर्शदीप आणि त्याच्याबरोबर वरुण चक्रवर्ती हे 3च मुख्य बॉलर्स आणि त्याला 8 बॅट्समनची साथ, अशीच फॉर्मेशन राहायची शक्यता आहे. काही जण म्हणत आहेत संजू सॅमसन खेळायची शक्यता. मला आत्ताच्या घडीला तरी तसं वाटत नाही, कारण अभिषेक शर्माची क्षमता सगळेजण ओळखून आहेत. आणि एक गोष्ट नक्की आहे, एक अगदी म्हणजे उघड गोष्ट आहे, भारताविरुद्ध खेळत असताना दोन्ही बाजूनी फास्ट बॉलर कुणीही ठेवणार नाही. ही आता गोष्ट उघड झालेली आहे. एडन मार्क्रम जो आहे दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन, तो ऑफस्पिनची सवय करतोय, नवीन बॉल हातात घेऊन बॉलिंग टाकायची सवय करतोय. कारण भारताविरुद्ध खेळत असताना या टॅक्टिक्स करणं हे अपेक्षित आहे. भारतीय संघ त्याला उत्तर कसं देतो हे बघायला लागेल. कारण अजूनही मी म्हणलं तसं बॅटिंगचा सर्व जबरदस्त बहर हा आपण बघितलेला नाही आहे. या मॅचमध्ये तो मिळायची शक्यता आहे, कारण आता अहमदाबादची हवा ही खरी काय म्हणतात त्याला, कोरडी व्हायला लागली आहे. आता इथल्या विकेटमधलं मॉइश्चर हे कमी व्हायला लागलं आहे. प्रिपरेशन या विकेटचं भरपूर झालेलं आहे. याचा सगळ्याचा विचार करता रविवारच्या सामन्याला चांगली खेळपट्टी मिळायची शक्यता आहे. आता थोडंसं दक्षिण आफ्रिकेच्या टीमबद्दल बोलायलाच पाहिजे. जबरदस्त टीम आहे, शंकाच नाही. म्हणजे जर का एनरिक क्लासेन हा जो गेल्या वर्ल्ड कपला होता तो नाही आहे, बाकी सगळा संघ ऑलमोस्ट तोच आहे. याच्यामध्ये डेव्हाड ब्रॅव्हिससारखा एक जबरदस्त यंग प्लेअर आलेला आहे. परंतु मी जो मुख्य भर धरतो ना, तो मार्क्रम आणि क्विंटन डिकॉकचा धरतो. कारण हे 2 बॅट्समन असे आहेत ज्यांच्याकडे अनुभव आहे, क्लास आहे, भारतात खेळायचा भरपूर अनुभव आहे आणि त्याचबरोबर एक क्षमता आहे. एडन मार्क्रमनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये केलेली बॅटिंग आपण विसरू शकत नाही. त्याची क्षमता, मेंटल ताकद ही अचाट आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. क्विंटन डिकॉक हा लहान मुलाच्या चेहऱ्याचा, म्हणजे ज्याला चाइल्डिश फेस म्हणतो तो, पण पोचलेला बॅट्समन आहे. तो पोचलेला बॅट्समन, लेफ्ट हँडर बॅट्समन आहे, सहज फटकेबाजी करतो, उचलूनही सहज मारतो. त्यामुळे हे 2 बॅट्समन धोकादायक वाटतात आणि याला अर्थातच
सपोर्ट जो आहे तो जबरदस्त बॅटिंगचा आहे. जसं मी ब्रॅव्हिसचं म्हणलं, क्रिस्टन स्टब्सचं म्हणलं, डेव्हिड मिलरचं म्हणलं, अफलातून बॅटिंग त्यांची आहे. आणि बाकीच्या खेळाडूंचं मी धरत नाही, म्हणजे रिकल्टन वगैरे मी अजून धरत नाही. याचा अर्थ जशी भारताची बॅटिंग मजबूत आहे तशीच दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग मजबूत आहे. त्यांच्या बॉलिंगमध्ये सुद्धा भारतासारखी ताकद आहे. आपल्याकडे बुमरा असला तर त्यांच्याकडे रबाडा आहे. फक्त रबाडाला आत्ता तेवढी लय सापडलेली, जशी अभिषेकला लय सापडलेली नाही, रबाडालाही लय सापडलेली नाही. लुंगी एनगिडी आता हुशार बॉलर झालेला आहे, ज्याला केशव महाराजची साथ आहे आणि ऑलराऊंडरची साथ आहे. त्यामुळे पक्षीय बलाबल जर का म्हणलं तर दोन्ही टीमचं एकदम सेम टू सेम आहे. आता रविवारच्या दिवशी कोण आपली कला दडपणाखाली दाखवतो हे आपल्याला कळणार आहे. कारण दडपण लोक म्हणतात भारतावरती आहे, नाही, दक्षिण आफ्रिकेवरती सुद्धा आहे. कारण त्यांना भारताविरुद्ध खेळत असताना लिमिटेड ओव्हरच्या मॅचमध्ये आपली काय गडबड होते याची त्यांना कल्पना आहे. या सगळ्या गोष्टी हे खेळाडू विसरायचा प्रयत्न करत असतात, मागं ठेवायचा प्रयत्न करतात, परंतु ते बोलणं सोपं, करणं कठीण, अशातली ही गोष्ट आहे. आधीच्या सामन्यांना सुद्धा नरेंद्र मोदी स्टेडियमवरती भरपूर गर्दी झाली होती, तरी हे मैदान रिकामं दिसत होतं. त्याचं कारण क्षमताच याची आचाट आहे. 50, 60, 70 हजार लोक आले तरी मोकळ्या जागा दिसतात. रविवारच्या सामन्याला तसं होणार नाही आहे. लाखाच्या आसपासचे म्हणजे मी म्हणतो 90,000 ते 1 लाखाच्या दरम्यान प्रेक्षक येतील अशी संयोजकांची अपेक्षा आहे. ती पूर्ण होण्याची शक्यता खूप दाट आहे. त्यामुळे हा सामना मीही वाट बघतोय. खेळाडू तर वाट बघतातच आहेत, संयोजक तर वाट बघतातच आहेत, प्रेक्षकही वाट बघतायत आणि आम्ही पत्रकारही वाट बघतोय. त्यामुळे आता निर्भेळपणे या सर्वोत्तम क्रिकेटचा आपण आनंद घेऊयात. तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत, तुमचे मुद्दे काय आहेत, आम्हाला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता सकाळ स्पोर्ट्सचं यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम अकाउंट लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.